तरी पण आता आम्ही उदगीरला चालला बरं. आणि का ते मला नक्की सांगणारच आहे पुढं गेल्यावर. तर आता आम्हाला परत 20 किलोमीटर इकडं जायचंय, परत आणि इकडं जायचंय. तर आता भरपूर उशीर होणार आहे परत. तरी आता आम्ही निघालो उदगीरला. का आता शॉर्टकट रस्त्याने आम्ही चालला उदगीरला. तर आमच्यापाशी चावी आहे आणि त्याच्या पप्पाला चावी द्यायची आहे बघा. तर आम्ही उदगीरच्या जवळ म्हणजे एकदम साईडला उदगीरच्या बाजूला आलो आणि उदगीर पलीकडंच आहे बरं. तर आम्ही एका बाजूला आलो उदगीरच्या आणि तिथं त्यांनी होते, त्यांना चावी दिलो आणि मग आम्ही निघालो. तर हे बघा इकडल्या बाजूला आहे का उदगीर आहे हे. आणि असं जास्त काही लांब नाही, जवळच आहे. आणि हे पण उदगीरच आहे, पण ते कडच्या साईडला म्हणतात की उदगीरच्या एकदम कडच्या साईडला हे बघा. आणि आम्ही शॉर्टकटनंच उदगीर रोड पकडलो. आणखीन पाठीमागे उदगीर आहे आणि आता आम्ही लातूर रोड धरला आणि लातूरला आता निघालो आहे. आणि हे तर स्कूल सगळ्यांना माहीतच असतं उदगीर रोडचं. तर आता आम्हाला बघा इकडं 20 किलोमीटर येऊ लागलं. परत आणखीन पुढं जायला म्हणलं तर आम्हाला आणखीन 50-60 किलोमीटर आहे. तर आता आम्ही निघाला. तर मस्त असं दम्मादम्मानं चाललं आणि ऊन तर एवढं लागाले, भरपूर ऊन लागाले. आणि आता आम्ही निघालोच आहे उन्हामध्ये. आणि ते पण तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळणच आम्ही एवढ्या उन्हात का निघालो, कशासाठी निघालो. तर कंटिन्यू आपला व्हिडिओ बघत राहायचं सगळ्यांनी. आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईबर नक्की करून घ्यायचं बरं. तरी मला का उशीर झाला माहीत आहे का, ते पण सांगते तुम्हाला. आणि सकाळचं काम राहतंय, सकाळचं काम करून घेतले. परत आणखीन संध्याकाळचं जेवण बनवून ठेवले त्यांना. परत सगळं आवराआवरी करून साफसफाई करून मग मी नंतर निघणारच होते. मग सकाळी विजयदादा भाडं घेऊन गेला होता. मग म्हणलं करू का नको मम्मी, तर तेवढंच कर म्हणले. म्हणजे इकडलं गॅस तर निघते, इकडले गॅसचे पैसे तर निघतात. आपल्याला आणखीन 50-60 किलोमीटर लांब जायचे म्हणल्यावर एक ट्रिप केलं तर तेवढंच भाडं पण होतं आणि आपलं गॅस पण निघते. म्हणलं चला निघावं आता. तर बघता बघता आम्ही बघा नळेगावला आलो. नळेगावला आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का पुढं काय आहे. आता तुम्हाला तर नक्की माहीतच असेल काय आहे ते. आणि हे बघा तुम्हाला हे बघूनच घ्या आता तुम्ही हे काय आहे. तर हे अष्टामोड आहे आणि अष्टामोडचा चिवडा तर इतका फेमस आहे आणि एवढा प्रसिद्ध आहे. आणि नक्की सांगा बरं कमेंटमध्ये कोण कोण खाल्ले आणि कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी. तर भरपूर असा प्रसिद्ध आहे. आणि मी तर नाही घेणार चिवडा, का बरं की मी करून आणलेला आहे चिवडा, रात्रीच बनवून ठेवलेला आहे. आणि बघता बघता आपण आलो आहे नांदेड रोडला. तर हे रोड तर नक्की माहीतच असताना ह्या रोडवर भरपूर जण येणं जाणं करतात. आणि ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पाठीमागल्या साईडला नांदेड रोड म्हणजे हे पण नांदेड रोड आहे, पण पाठीमागे नांदेडला जाणारा रस्ता आहे. आणि पुढंची चालला आपण ते लातूरला जाणारा रस्ता आहे. तर कंटिन्यू तुम्ही बघतच राहावा. आणि मी का निघाली आहे ते. तर मला जायचं आहे आत्ता माझ्या माहेरी जाऊन नंतर मला संध्याकाळी परत लातूरला जायचं आहे. तर माझ्या मुलीची सहल निघालेली आहे, तर मला सहलसाठी तिला पाठवण्यासाठी जायचं आहे. तर कंटिन्यू तुम्ही असंच बघत राहावा आणि नक्की सबस्क्राईबर करून घ्या. म्हणजे तुम्हाला आता पुढं एक मी व्हिडिओ टाकतच जाणार आहे. तर नक्की बघत राहावा म्हणजे तुम्हाला पण कळन. आता वरच्या साईडला लातूरला गेले तर मला अलीकडंच जायचे, म्हणजे माझ्या माहेरी जायचे. तर आई पप्पा शेतात होते, त्यांना घेण्यासाठी आम्ही निघालो शेतामध्ये अगोदर. आणि हे भरपूर कच्चा रस्ता आहे. आणि आम्ही आता चांगला रस्ता आलेला आहे. तर आता आम्ही जाणारच आहे शेतामध्ये. तर हे बघा आता थोडा चांगला रस्ता आलाय, पण ऊन आणखीन कमी झालेलंच नाही आणि भरपूर ऊन आहे बरं.
हम्म. तरी हे बघा इकडं मस्त असे केळीचे झाड आहेत. हे का मस्त अशी केळी पण लागली आहे. कुठं तर हाय केळी, हे तिथं आहे ते का खूप मोठी आहे केळी. हे बघा वरी आहे. आणि इकडं पेरूचं पण झाड आहे. आणि छान पेरू लागल ते आत्ताच खाल्लो आम्ही. काही आणखीन आहेत पलीकडल्या झाडाला. तर चला मग आता बघूया आणि